हे झाड कसलं आहे तुम्हाला काय वाटतं? हे झाड कसलं आहे? ही बाबू आहे. कसलं झाड आहे? सुळू बाबूळ. तुला काय वाटतं वर्षा? आणि तुमको काय लग रहा है? मित्रांनो हे झाड कोणत्याही कमेंट मध्ये सांगा आणि जिंका आकर्षक बक्षीस आहे. तेरा बाप यहाँ छोड़कर गया था कि तेरी माँ? गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आज आम्ही चाललोय खंडोबा मंदिरला, बदलापूर कुळगाव. तर सगळ्यात आधी आता आपण स्टेशनला पोचलोय, मुलुंड स्टेशन. तर आता आपण आपली ट्रेन पकडायच्या आधी आपण जरा नाश्ता पाणी करून घेऊया आणि तिकीट काढून घेऊया आपला. तर आता आम्ही इडली चटणी सांबार स्टार्ट केलेलं आहे आणि आता आम्ही हे झाल्यावर गरमागरम मस्त चहाचा आस्वाद घेणार आहोत. तर आता आपला चहा पिऊन झाल्यावर आपण लगेचच स्टेशनकडे निघणार आहोत. आपली 7:24 ट्रेन आहे, जी आता 1 मिनिटात येईलच. तर आता आपण निघूया सरळ बदलापूरला. तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे बदलापूर स्टेशनला आणि आता आपण आपल्या आधी जे आले आहेत तिथे त्यांना शोधूया. वर्षाचे पप्पा आणि भाऊ ते आपल्याला भेटलेलेच आहे तिथे. शिट, गलती से कॉल उठा लिया दोस्तों, पर इधर कुछ चल रहा है दोस्तों, अभी जरूर मजा आएगा. तर मित्रांनो तुम्हाला सगळ्यात आधी बदलापूरला वेस्ट साईडला यायचं. वेस्टला आल्यावर तुम्हाला ही काळी पिवळी इको गाडी भेटेल तुम्हाला, जी शेअरिंगवर असते. ही गाडी पूर्ण भरते, 20 रुपये पर सीट आहे. तर मित्रांनो आता तुम्ही बघू शकतात आमची गाडी पूर्णपणे पॅक झाली आणि आम्ही आता निघालो आहे खंडोबा कुळगाव. तर आता तुम्ही बघू शकतात आपण खंडेराय देवस्थान मुळगाव इथे पोचलो आहोत. तर मित्रांनो इथे लॅक्मेची ॲड चालू झालेली आहे, ब्युटी प्रोडक्ट्स. Everyone is selling you life on the go. You go find the beauty in slow. Breathe in the sun. मला वाटलं तू हाच प्रश्न मला सगळ्या ब्लॉग मध्ये विचारतो, कसं वाटतं? चांगलं वाटतं. काय माहिती व्हिडिओ आलाय की नाही आलाय. अरे इथून 2 रस्ते आले, तर मी कन्फ्यूज झालो, इथून जायचं की इथून जायचं. तर आता आपण पोचलो आहोत पायथ्याशी खंडोबा कुळगाव. तर तुम्ही बघू शकता इथे पूर्ण असं गावाला आल्याची फिलिंग येते तुम्हाला. तर आता आपण स्टार्ट करूया. पाय पडा रे, पाय पडा सगळ्यांना. तर आता आपण सगळ्यात आधी पाया पडून घेऊया. सुरुवात करू आपण पाया पडून. चला चला पुढे, लई लाईन आहे, चला पटापट. घटिया अशी आवळा सुपारी खाल्लेली मी आपण. बोला एअरकोट एअरकोट. चला वरती जाऊया आता. आम्ही एवढ्या पायऱ्या चढलेलो आहेत, 17-18 पायऱ्या चढलो आम्ही आत्ताशी. एवढ्या बॅगांची गरज नाही, ह्या 17 पायऱ्यांमध्ये चालू आलेलं आहे. अरे पप्पा तर वरती गेले वाटतं. भविष्य बघायचं का तुला? हां मला भविष्य बघायचं माझं. त्याला विचार त्याचं भविष्य काळ आहे का पण. बघा तो माणूस भविष्य दाखवत आहे आणि तो स्वतः इथे बसलाय. खूप वरती जायचं आहे, दाखवतो तुम्हाला. मंजिल बहुत आगे है, मंजिल बहुत आगे है और चपाती भाजी रास्ते में अभी. भिडे म्हणून तुला बोलते तारक मेहता मध्ये भिडेचा रोल नको बघत जा. एवढे 5 मग तुला इस्त्री करून नाही देणार मी सकाळी. तू बघत जा भिडेचा. 2 रस्ते कसं काय? आता इथं 2 रस्ते आहेत, पण आम्ही इथं 2दा आलोय, आम्हाला रस्ता माहिती आहे कुठं जायचं. सो तो घेणार नाही मैंने. 100 पायऱ्या, 100 पायऱ्या झाल्या आमच्या. 100 पायऱ्या झाल्यात आमच्या. हे बघा 100 पायऱ्या इथे लिहिलेलं आहे.
तर कसं वाटतंय 100 पायऱ्यांवर? थकलोय मित्रांनो. थकलेलं आहे. जाऊया, अजून आपल्याला 500 पायऱ्या करायच्या आहेत. किती? 400. 400 अजून 400 करायचे. 500 आहे टोटल. टोटल 565 आहे. 565 पायऱ्या आहेत टोटल आणि इथे आम्ही थकलेलो आहे. नाही घटलं तर चांगले नाही दिसणार. पण गाईस तुम्ही सांगा आता पप्पा कसे दिसतात. कमेंटमध्ये सांगा का पप्पा कसे वाटतात. काहीतरी असं करा. आता इलेक्शनला उभे पप्पा एकदम साऊथ इंडियन मला ऍक्टर वाटतात नाही का. साऊथ इंडियन ॲक्टर प्रोड्युसर तुम्ही कमेंट करू शकता. ओके 100 + 50 150 पायऱ्या चढल्यात. तर आम्ही मिशन 200 वर आहे आम्ही आता. और कितना ऊपर है? तुम भी अभी चढ़े नहीं हो क्या? नहीं। अच्छा तो सब लोग चढ़े नहीं है क्या? 200. तर आम्ही 200 पायऱ्या चढलेल्या आहेत. 200 हर्षाला पाणी पाहिजे होतं. इथं पाणी कमी वाटत होतं. आता पाणी पकडायला दिलं आहे तर आता हिला जास्त वाटतंय. इथे बघा किती कचरा टाकलेला आहे. किती कचरा टाकलाय बघा. सिविक सेन्स जीरो सिविक सेंस है इधर सब. हाँ इतना इरिटेट होता है ना मुझे ये देख इतना कचरा डाला है. इधर एक कुरकुरा खाया है. हाँ मी इथून व्हिडिओ काढते. तू बोल. तू कचरा फेक ना. एवढी मेहनत केल्यावर आज आम्ही 300 स्टेप्स वर आलेलो आहेत. 300 स्टेप्स झालेत आमच्या इथे कंप्लीट. अजून बघा किती वरती आहे. दिस इज सच डेंजरस. सौरभ जोशी ब्लॉग बनाते हुए एक दूसरे का. खूप थकलेलो आहे मित्रांनो. पायऱ्या कशासाठी भाई? खालशी बंदा एवढा घाम आला. मित्रांनो कधी येऊ नका. उगाच आलं असं वाटतंय. रुमाल इथं पडलेला आहे मध्ये रस्त्यात. कमेंट करून सांगा 2 लाखाची आकर्षक बक्षीस आहे. आता आम्ही एवढं चढलोय. 400 स्टेप झालेत आणि आता आमच्या 450 स्टेप्स होणार आहेत कंप्लीट. तर हे बघा 450 स्टेप्स इथे कंप्लीट झालेत आमचे. किती वरती अजून? थोडंच आहे ना मित्रांनो. 500 स्टेप्स कंप्लीट झाले तिथे. 500च्या पण वर आहेत म्हणजे. 550 स्टेप्स आहेत टोटल. मित्रांनो आपण इथे पोचलेलो पायथ्याशी. इथे आम्ही पोचलो आहे. तर इथे बघा इथे आपापली चप्पल काढायची इथे आणि वरती मंदिर आहे. मित्रांनो आपण आता पोचलेलो ऑलमोस्ट. पायऱ्या इथे हे जे लास्टच्या पायऱ्या आहेत ना हे एकदम सांभाळून चढायच्या आहेत कारण हे खूप खतरनाक अशा आहेत. एकदम सरळ आहेत. फायनली आम्ही पोहोचलेलो आहे. कसं वाटतंय? हे बघा हा व्ह्यू आहे खतरनाक. मित्रांनो तुम्ही व्ह्यू बघू शकतात. खतरनाक असा व्ह्यू आहे. जितक्या लांब बघावं तितक्या लांब काहीच दिसत नाही. आणि हे मंदिर खंडोबाचं. मित्रांनो तर आपण आता आलेलो आहे वरती एकदम
दर्शन वगैरे घेतलं आपण. दर्शन झालं आहे, आता थोडं फोटोशूट करू. घरातून आपण जेवण घेऊन आलो आहे. मस्तपैकी चपाती भाजी खाऊया आणि खाली उतरूया. त्याच्या आधी थोडे फोटो वगैरे घेऊया, व्हिडिओज घेऊया, चांगले चांगले सीन्स घेऊया. तुम्हाला पण दाखवतो मी चांगले चांगले सीन्स इकडून वरतून कसं दिसतं. एकदम आपण टॉपवर असल्याची फिलिंग आहे, तुम्हाला दाखवतो. हे बघा, काहीच दिसत नाही, सगळीकडे धुकं आहे. इथून जो व्ह्यू आहे ना, इथून जी मजा येते बघायला. आणि इथं गारवा आहे, तुम्हाला असं वाटत असेल ऊन आहे पण गारवा आहे हवे. आता आम्ही डबे पण आणलेत, तर आता आम्ही इथे जेवून घेणार आहे. दुपारचं जेवण इथंच आहे आमचं. हां, मुगाची बनवली, मी बनवले. मुगाची भाजी आणलेली आहे, चपाती मुगाची भाजी आणलेली आहे. खाऊन घेऊया आता आपण. तर आता आम्ही इथे डबा खायचा कॅन्सल केलेला आहे. थोडा इथून ह्या रस्त्याने जायचा एक फायदा आहे का, तुम्हाला थोडा दम कमी लागेल. सगळ्यांनी व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. तर आता आपण या प्लेसला इथे बसलो, इथे जागा आहे, इथे फटाफट आपण जागा बनवून घेऊन जेवून घेऊया. चला स्टार्ट. खूप भूक लागली मित्रांनो, खावं लागेल. खाली उतरायचं आहे, ताकद पाहिजे. मी आणले, चपाती आणली आहे घरातून आणि मुगाची भाजी आणली आहे. ओ माय गॉड, बैग में मिली है कैडबरी सिल्क. आधा हमारा डेजर्ट का भी सोए हो गया है. ओ भाई इधर सिल्क भाई, अभी इसका मजा लेते हैं. तर मित्रांनो, आता आमचा परतीचा प्रवास चालू आहे. 200 ते 250 सीड्या खाली उतरलो आम्ही. अर्धे जण वरतून येत आहेत खाली, अर्धे खाली गेलेले आहेत. मी चालतोय. चला लेट्स गो. मित्रांनो, अर्ध्या रस्त्यात आल्यावर इथे कोणाच्या तरी चपला पडल्या आहेत. ह्या चपला कोणाच्या ते कमेंट करून सांगा आणि जिंका आकर्षक बक्षीस आहे. बक्षीस आहेत मायक्रो ओव्हन, रेफ्रिजरेटर आणि सॅमसंगचा TV. वर्षा धावत येते. मित्रांनो, तुम्हाला ज्या बक्षिसाबद्दल बोललेलो ते बक्षीस वर्षा जिंकलेली आहे. तिला आज भेटणार आहे सॅमसंगचा 24 इंचचा TV. हे झाड कसलं आहे तुम्हाला काय वाटतं? हे झाड कसलं आहे? बाबू आहे. कसलं झाड आहे? छोडू बाबूळ. तुला काय वाटतं वर्षा? आणि तुमको काय लग रहा है? मित्रांनो, हे झाड कोणत्याही कमेंट मध्ये सांगा आणि जिंका आकर्षक बक्षीस आहे. विटाची भट्टी आहे. मित्रांनो, समोर तुम्हाला विटाची भट्टी दिसते तर तुम्हाला कमेंट मध्ये सांगा. अभी लगता है मैं अगले महीने में डालूंगा वीडियो. जब से तेरा थोबड़ा देखा तब से तू बोलता है अभी ठीक करके देता हूँ, अभी ठीक कर देता हूँ. ये कभी ठीक करेगा? इसकी गारंटी मैं नहीं दे सकता. ये बोल रहे आते वक्त कुछ नहीं लगा. आते वक्त कुछ नहीं लगा. एक इनसे पूछो. इनको बहुत कुछ लगा है. ही सुरुवात होती, इथून सुरुवात केलेली आम्ही आणि आता आम्ही खाली उतरलेलो आहे. सक्सेसफुली आम्ही मिशन पार केलेलं आहे. मित्रांनो, आता आम्ही खाली उतरलेलो आहे. खाली उतरल्यावर आता आम्हाला तहान लागली. आम्ही 2 बॉटल घेतलेल्या आहेत बिसलरीच्या. सगळे पाणी पित आहेत, गार पाणी पित आहेत. आता आम्ही निघालोय परत परतीचा प्रवास सुरू. तर मित्रांनो, आता आपण मुळगावला हॉटेलमध्ये आहोत. आता आपण मागवला आहे इकडचा फेमस वडापाव
आणि छास. तर आपण आता इथून वडापाव आणि छास खाऊन निघूया सरळ घरी. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा चॅनलला.